नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ करजे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे तर ती प्रश्नपत्रिका क्रमांक 55 आहे, ज्याच्यामध्ये आपण TCS आणि IBPS ने मागील परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न या ठिकाणी आपण जसच्या तसे घेतलेले आहेत। आता ही जरी तलाठी भरतीची प्रश्नपत्रिका असली तरी हे प्रश्न कशासाठी काम येतील पहा। वनरक्षक भरतीसाठी अतिशय आवश्यक आहेत, जिल्हा परिषद भरतीसाठी आणि इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी काय हे प्रश्न अतिशय उपयुक्त आहेत। ओके, का उपयुक्त आहेत पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती कोण घेणार आहे, TCS आणि IBPS या दोनच कंपन्या घेणार आहेत। ओके, मग आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही किंवा तुमचा जास्त टाइमपास करत नाही। पहिला प्रश्न पाहूया पहा। सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्याचे नाव काय होते। आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कोणाला सार्वजनिक काका म्हणून ओळखले जात होते। मग सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जायचे तर ग.वा. जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांना काय सार्वजनिक काका म्हणून ओळखले जायचे। आता हे कोणत्या संघटनेचे पुढारी होते पहा तर सार्वजनिक सभेचे पुढारी होते, पुणे सार्वजनिक सभेचे म्हणा किंवा सार्वजनिक सभेचे म्हणा। आता या ठिकाणी असा पण प्रश्न विचारला जातो की पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली, मग कोणी केली, सार्वजनिक काकांनी केली। सार्वजनिक काका कोण आहेत तर ग.वा. जोशी गणेश वासुदेव जोशी काय सार्वजनिक काका आहेत। सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। मग कधी स्थापना झाली होती 1870 ला काय झाली होती, सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला पहा जसं या ठिकाणी इथं सार्वजनिक काकावरती प्रश्न आला, त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत की ज्यांचे टोपण नाव तुम्हाला काय करायचे मित्रांनो लक्षात ठेवायचे म्हणण्यापेक्षा तोंडपाठ करून ठेवायचे। मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की कुसुमाग्रज म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, मग कोणाचा उल्लेख केला जातो विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण वि.वा. शिरवाडकर असं सुद्धा म्हणतो, यांचा उल्लेख काय केला जातो कुसुमाग्रज म्हणून केला जातो। त्याच्यानंतर प्र.के. अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांचा उल्लेख केशव कुमार किंवा यांचं टोपण नाव केशव कुमार आहे। त्याच्यानंतर केशवसूत म्हणून कोणास ओळखले जाते असा प्रश्न परीक्षेमध्ये आला होता तर कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणतात। त्यानंतर त्रिंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतात तर यांना बालकवी म्हणून ओळखलं जातं। खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळे, हे जे 7 नावं आहेत ना मी घेतलेली टोपण नावं, हे सगळे परीक्षा दृष्टीने काय आहेत अतिशय इम्पॉर्टंट आहेत, अतिशय आवश्यक आहेत। ओके, त्याच्यानंतर आनंदाबाई कर्वे यांना काय म्हटलं जातं पहा बाया कर्वे असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर राम गणेश गडकरी यांना बाळकराम म्हणून ओळखलं जातं पहा। ही टोपण नावं तुम्हाला सगळी काय करायची मित्रांनो तोंडपाठ करून ठेवायचे आहेत। ओके, अजून भरपूर आहेत परंतु परीक्षेच्या दृष्टीने यांच्यावरतीच काय होतात जास्त रिपीट प्रश्न होतात, म्हणून आपण या ठिकाणी एवढेच घेतले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया पहा। आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे। काय सांगितलंय महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग कोणत्या दिशेला कर्नाटक राज्य आहे तर महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला कर्नाटक राज्य आहे। आता या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे की महाराष्ट्राचे जे सीमेवरचे राज्य आहेत ना हे सगळे तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत। जसं की पहा महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं राज्य आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा गुजरात आहे। त्याचबरोबर दादर आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे मित्रांनो मध्य प्रदेश राज्य आहे। पर्वतरांग जर विचारली तर उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे पहा सातपुडा पर्वतरांग आहे, लक्षात ठेवा प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे। ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या ईशान्येला कोणत्या डोंगररांगा आहेत हा प्रश्न सुद्धा विचारला होता। मग कोणत्या डोंगररांगा आहेत महाराष्ट्राच्या ईशान्येला दरेकसा डोंगररांगा आहेत। ओके, त्याच्यानंतर पश्चिमेला काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे। पूर्वेस कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणतं राज्य आहे मित्रांनो छत्तीसगड राज्य आहे। छत्तीसगडला किती राज्याची सीमा लागून आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न आला होता। छत्तीसगडला एकूण 2 राज्याची सीमा लागून आहे। या ठिकाणी मध्य प्रदेशला किती जिल्ह्याची सीमा लागून आहे मध्य प्रदेशला 8 जिल्ह्याची, छत्तीसगडला मी राज्याची म्हणलो, छत्तीसगडला सुद्धा किती 2 जिल्ह्याची सीमा लागून आहे। ओके, त्याच्यानंतर आग्नेयला महाराष्ट्राच्या आग्नेयला तेलंगणा आहे, तेलंगणाला किती जिल्ह्याची सीमा लागून आहे 4 जिल्ह्याची आहे। दक्षिणेला काय गोवा आणि कर्नाटक ही 2 राज्य दक्षिणेला आहेत। कर्नाटकला एकूण 7 राज्याची सीमा लागून आहे आणि गोव्याला एका राज्याची एकमात्र ते म्हणजे कोणतं सिंधुदुर्ग राज्य आहे त्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा कर्नाटकला 7 जिल्ह्याची आणि सिंधुदुर्गला एका जिल्ह्याची सीमा लागून आहे। काहीतरी कन्फ्युजन होते आपलं जिल्हा राज्य, पण तुम्ही कन्फ्युजन होऊन देऊ नका, माझं झालं तरी काही हरकत नाही। कर्नाटकला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे 7 जिल्ह्यांची आहेत। सिंधुदुर्गला किती जिल्ह्याची आहे 1 जिल्ह्याची आहे।
एक जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं, कोणता आहे? सिंधुदुर्ग जिल्हा आहे. गुजरात राहिलं आपलं. गुजरातला किती जिल्ह्याची सीमा लागून आहे? गुजरातला एकूण 4 जिल्ह्याची सीमा लागून आहे. ओके, तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचे, कोणत्या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागून आहे आणि ते राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे हे पण लक्षात ठेवायचे. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला होता पहा TCSने, की महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? मग कोणत्या राज्याला लागून सर्वाधिक सीमा आहे? मध्य प्रदेश राज्याला लागून सर्वाधिक सीमा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, छोटीशी आहे परंतु खूप महत्त्वपूर्ण सूचना आहे. आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित आपली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आहे. ओके, ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली त्या विद्यार्थ्यांना विचारा या टेस्ट सिरीजचा दर्जा काय आहे. ओके, आता या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा. एकूण 10 टेस्ट सिरीज भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. ते सुद्धा कसे भेटतील? ॲन्सर की सहित, म्हणजे उत्तरपत्रिका सहित भेटतील. त्याचबरोबर अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये दिल्या जातील पहा. त्याच्यामध्ये इतिहासाच्या नोट्स असतील, भूगोलच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या नोट्स असतील, सायन्सच्या नोट्स असतील आणि अर्थशास्त्राच्या असतील. त्याचबरोबर मराठी व्याकरणाच्या सुद्धा काही अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी तुम्हाला नोट्स दिल्या जातील. म्हणजे तुम्ही एवढ्या नोट्स जरी केल्या तरी तुम्हाला 100 पैकी कमीत कमी 90+ मार्क काय होतील तुम्हाला या ठिकाणी पडतील मित्रांनो. ओके, मग या टेस्ट सिरीजची किंमत किती आपली पहा. 150 रुपये किंमत आहे, परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर मित्रांनो ही तुम्हाला फक्त काय होईल? फक्त आणि फक्त 99 रुपयाला पडेल. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे पहा. गुगल पे असेल, फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचे? 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट, तुम्ही जे 99 रुपये पाठवलेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे? व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. आता व्हॉट्सॲपला नंबर कोणता आहे? तर व्हॉट्सॲपला नंबर सुद्धा हाच आहे मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, बरेच विद्यार्थी कॉल करत आहेत. कॉल करायला काही अडचण नाही, परंतु जर तुमचा कॉल एकदा उचलला नाही तर प्लीज मला एक मेसेज करत जा. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, मी लेक्चरमध्ये असतो किंवा कुठं अभ्यासिकेत बसलेला असतो आणि तुमचे सारखे एकाच व्यक्तीने जर 4-5 वेळेस कॉल केले तर ते व्यवस्थित वाटत नाही. त्याच्यामुळे काय करत जा, कॉल नाही उचलला तर मला एक मेसेज, व्हॉट्सॲपला मेसेज टाका किंवा टेक्स्ट मेसेज टाका, काही हरकत नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर. अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत पर्यटनाअंतर्गत 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे? आता काय विचारलंय की महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत पर्यटनाअंतर्गत 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे? मग कोणत्या वर्षापर्यंत आखली आहे? तर 2025 पर्यंत. आणि या ठिकाणी एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, किती लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं टार्गेट आहे? तर 10 लाख लोकांना. ओके, कशा अंतर्गत? तर पर्यटनाअंतर्गत, म्हणजे हा जो पर्यटन विकास आहे किंवा पर्यटन व्यवसाय आहे त्याच्या अंतर्गत. ओके, आणि कोणी जारी केले पहा, कोणत्या विभागाने, हे पण विचारलं जाऊ शकते की नाही. मग अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार, म्हणजे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न काय? 4 नंबरचा प्रश्न आहे. मे 2022 मध्ये देशातील पहिले बायोगॅसवर चालणारे चार्जिंग स्टेशन कोठे सुरू झाले? मग देशातील पहिले बायोगॅसवर चालणारे चार्जिंग स्टेशन कोणत्या शहरात सुरू झाले होते मित्रांनो? तर ते मुंबई या शहरामध्ये सुरू झाले होते. कधी सुरू झाले पहा? मे 2022 मध्ये. कशावर आधारित? बायोगॅसवर आधारित. बायोगॅस शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जिथं तिथं देशातील पहिला असतो किंवा जगातील पहिला असतो, महाराष्ट्रातील पहिला असतो, तिथं प्रश्न येण्याची काय असते? दाट शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा घडलेल्या सगळ्या घडामोडी काय करायच्या? तोंडपाठ करून ठेवायच्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा. अजून एक तुम्हाला सांगतो, TCS मध्ये तुम्हाला एक प्रश्न हमखास कशावरती विचारला जातो? वन्यजीव अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानावरती एक प्रश्न तुम्हाला TCS ने हमखास विचारला जातो. मग या ठिकाणी काय विचारलंय पहा. 5 नंबरचा प्रश्न आहे आपला. काय विचारलंय पहा, चांदोली राष्ट्रीय उद्यानाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? 4 विधानं दिली आहेत आणि त्याच्यापैकी चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. मग या ठिकाणी पहिलं विधान काय दिले पहा, 2004 साली राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. चांदोली राष्ट्रीय उद्यानाला 2004 साली
राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. त्याच्यानंतर दुसरं काय दिले पहा, ते 2001 साली वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. तिसरे ऑप्शन काय दिलंय, त्याला वारणा नदीकडून पाणी पुरवठा होतो. चौथा ऑप्शन काय दिलं आपल्याला, 2007 साली व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. मग यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे मित्रांनो, तर विधान क्रमांक 2 2001 साली वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं, हे विधान चुकीचं आहे. मग यास चांदोली राष्ट्रीय उद्यानास वन्यजीव अभयारण्य म्हणून कधी घोषित करण्यात आलं होतं पहा, 1985 मध्ये त्याला काय केलं होतं, वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं. आपल्याला पर्यायामध्ये काय दिलं होतं, 2001 दिलं होतं. मग या ठिकाणी पहा असा बदल केला जातो प्रश्न चुकवण्यासाठी. ओके, मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की चांदोली राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कधी दिला असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग कधी दर्जा दिला, 2004ला दर्जा दिला. वन्यजीव अभयारण्य म्हणून कधी घोषित करण्यात आलं होतं, ते 1985ला आलं होतं. लक्षात ठेवा, इथं काय 2001 दिलं, हे काय चुकीचं आहे. मग आपलं 2 नंबरचं हेच आपलं उत्तर असणार आहे. त्याचबरोबर चांदोली राष्ट्रीय उद्यानामधून कोणती नदी जाते पहा, वारणा नदी जाते. म्हणजेच वारणा नदीकडून त्याला काय होतो, पाणी पुरवठा होतो. 2007 साली काय केलं, त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ओके, मग सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत किंवा किती राष्ट्रीय उद्यान आहेत ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न आला होता. किती आहेत, 6 आहेत. ओके, मग चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग पाहते सातारा, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये मिळून आहे पहा, लक्षात ठेवायचा. आणि फक्त एक जिल्ह्याचं जर ऑप्शन असेल ना तर ते सांगली असेल. ओके, म्हणजे याचं मुख्यालय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे. परंतु संपूर्ण क्षेत्र किती जिल्ह्यामध्ये आहे, 4 जिल्ह्यामध्ये आहे. ते 4 जिल्हे कोणते आहेत पहा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि काही भाग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे पहा 6 नंबर. एकदम कॉमन प्रश्न विचारला मित्रांनो, आणि हा प्रश्न एकदाच नाही विचारला तर जवळपास 3 ते 4 वेळेस हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे माडा भरतीमध्ये पण विचारला होता, PMC भरती म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारला होता. आता इथं काय विचारलं पहा, महाराष्ट्र शासनाच्या 2019-20च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत. सरळ सरळ प्रश्न एवढा जरी विचारला असता तरी आपलं उत्तर तेच आलं असतं की सध्या महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत. मग महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती जिल्हे आहेत मित्रांनो, तर एकूण 36 जिल्हे आहेत. ओके, मग या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हा परिषदा किती आहेत. आता 36 जिल्हे आहेत. मग बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की जिल्हा परिषदा सुद्धा काय असतील, 36 असतील, परंतु महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. मग कोणत्या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर कोणत्या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत मित्रांनो, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जे 2 जिल्हे आहेत ना, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना काय जिल्हा परिषदा नाहीत हे लक्षात ठेवायचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके किती आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण 358 तालुके आहेत. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण किती महानगरपालिका आहेत, 29 महानगरपालिका आहेत. 29वी म्हणजे सर्वात शेवटची महानगरपालिका कोणती आहे मित्रांनो, तर जालना महानगरपालिका आहे. आणि 28वी महानगरपालिका कोणती आहे, तर ती आहे इचलकरंजी. ही कधी झाली होती पहा, 2022ला झालेली आहे. आणि जालना कधी झाली, 2023ला. मग कदाचित प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती महानगरपालिका 2022मध्ये निर्माण करण्यात आली, किंवा खालीलपैकी कोणती महानगरपालिका 2023मध्ये निर्माण करण्यात आली. किंवा असं पण विचारलं जाऊ शकतो की महाराष्ट्रामधील 28वी महानगरपालिका कोणती आहे, किंवा महाराष्ट्रामधील 29वी महानगरपालिका कोणती आहे. त्याच्यामुळे अभ्यास करताना काय करायचं मित्रांनो, डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे. बाहेर वारं सुटलंय, थोडं पावसाचा अंदाज आहे, लाईट कधी पण जाऊ शकते मित्रांनो बरं का. परंतु आशा करतो, प्रार्थना करतो देवाकडे की लाईट जाऊ नये. पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. काय विचारले पहा, लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला. मग कोणत्या विषयावरती संपादकीय लिहून महाराष्ट्रामध्ये पैसा फंड सुरू केला होता, तर स्वदेशी या विषयावरती लेखन करून. कशामध्ये लेखन केलं होतं किंवा कोणत्या वृत्तपत्रामध्ये लेखन केलं होतं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या वृत्तपत्रामध्ये, केसरी वृत्तपत्रामध्ये. त्याच्यानंतर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणी पैसा फंड सुरू केला. मग कोणी सुरू केला होता पैसा फंड, लोकमान्य टिळकांनी केला होता. लक्षात येतंय, अतिशय सिंपल आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं
केसरीची स्थापना कधी केली हाही प्रश्न विचारला जातो. 1881 मध्ये केली होती. केसरी बरोबरच 1881 साली अजून एक दैनिक त्यांनी चालू केलं होतं. ते कोणतं होतं? तर ते होतं मराठा. आता या ठिकाणी एक गोष्ट मला लक्षात घ्यायची, प्रश्न विचारलेला आहे की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या मराठा हे जे वृत्तपत्र आहे हे कोणत्या भाषेमधून होतं, हा प्रश्न विचारला होता. मग हे कोणत्या भाषेतलं वृत्तपत्र होतं मित्रांनो? तर ते इंग्रजी भाषेमधील वृत्तपत्र होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. मराठाचे पहिले संपादक कोण होते हाही प्रश्न विचारलेला आहे. तर मराठाचे पहिले संपादक कोण होते? लोकमान्य टिळक हेच काय होते? संपादक होते. केसरीचे पहिले संपादक कोण होते? मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, आगरकर हे काय होते? केसरीचे पहिले संपादक होते. ओके. केसरीची भाषा कोणती होती विचारलं जाऊ शकतो. मराठाची विचारली होती म्हणल्यावर केसरीची वृत्तपत्राची भाषा कोणती होती? तर मराठी हीच काय होती? केसरी वृत्तपत्राची भाषा होती. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? मग या ठिकाणी विचारलं आपल्याला की हिंदू विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना कोणी मांडली आहे? तर ही संकल्पना कोणी मांडली होती मित्रांनो? पंडित मदन मोहन मालवीय यांनी मांडली होती. कधी मांडली होती पहा? इसवी सन 1905 मध्ये मांडली होती. आणि ॲक्च्युली बनारस हिंदू विश्वविद्यापीठ, आता हिंदू विद्यापीठ कुठे आहे मित्रांनो? बनारस या ठिकाणी आहे. त्याचं नाव काय आहे? बनारस हिंदू विद्यापीठ. याची स्थापना कधी झाली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी झाली होती? 1916 मध्ये. कुणी केली होती स्थापना? तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापना केली होती. आणि बनारस हिंदू विद्यापीठ कायदा कधीचा आहे हा प्रश्न सुद्धा एकदा MPSCने विचारला होता बरं का. आता कायदा आणि स्थापना या दोन्हीमधला फरक लक्षात ठेवायचा. कायदा कधीचा आहे? 1915चा आहे. आणि या कायद्यानुसार स्थापना कधी झाली होती? 1916 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमीत कमी 1 लाईक तरी मित्रांनो नक्की करत जा. आजच्या व्हिडिओला कमीत कमी आपल्या 1000 लाईक तरी मित्रांनो झाले पाहिजे. त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की पाठवचा, एक शेअर करून द्यायचा. चला पुढचा प्रश्न आहे, इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केलं? पहा, छत्रपती शिवाजी महाराजांवरती कालच्या लेक्चरमध्ये आपण जो प्रश्नसंच घेतला होता, म्हणजे तो आपण काय करतो, एका शिपमधला एक प्रश्नसंच एका लेक्चरमध्ये कव्हर करतो. मग त्याच्यावरती सुद्धा त्या प्रश्नसंचामध्ये सुद्धा काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रश्न विचारला होता, आज सुद्धा विचारलेला आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य कोणत्या शतकामध्ये स्थापन केलं होतं मित्रांनो? तर 17व्या शतकामध्ये स्थापन केलं होतं. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मला तर असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रातील एकासुद्धा विद्यार्थ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रश्न चुकला नाही पाहिजे. ते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांची आपल्याला बेसिक माहिती आणि डिटेल्समध्ये माहिती अवश्य पाहिजे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 10 नंबरचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कोणत्या संस्थेने सुरू केले? काय विचारलंय? आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कोणत्या संस्थेने सुरू केलं असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ते कोणत्या संस्थेने सुरू केलेलं मित्रांनो? IITM या संस्थेने सुरू केलेली आहे. IITM ही संस्था कुठे आहे मित्रांनो? तर ती पुणे या ठिकाणी आहे. हिचा फुल फॉर्म काय हे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. ओके, कोणत्या शहरामध्ये आहे हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या शहरामध्ये आहे? पुणे शहरामध्ये आहे. आणि आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कधी सुरू केलं हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. मग कधी सुरू केलेलं आहे? फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू केलेलं आहे. म्हणजे एका प्रश्नामध्ये तुमचे कमीत कमी 3-4 प्रश्न तर मित्रांनो नक्की कव्हर झाले पाहिजेत. तेव्हा तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा केलेला अभ्यास समजेल आणि त्याचा परीक्षेमध्ये काय होईल, फायदा होईल. तुम्ही जर फक्त एवढं पाठ करताना की आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कोणत्या संस्थेने सुरू केलं, IITM पुणेने केलं, तर चालणार नाही. प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की फेब्रुवारी 2022 मध्ये IITM पुणे या संस्थेनं कोणतं कार्यालय सुरू केलं किंवा कोणता प्रकल्प सुरू केला. मग कोणता प्रकल्प सुरू केला होता? आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय. ओके, कधी सुरू केला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की नाही. IITM पुणे या संस्थेने आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय हा प्रकल्प कधी सुरू केला? तर कधी सुरू केला? फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू केला. म्हणजे पहा, एकाच प्रश्नामध्ये 2-3 गोष्टी असतात. म्हणजे तुम्हाला आधी प्रश्न समजून घ्यायचा आहे, प्रश्न पाठ करायचा आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा काय करायचं, पाठ करून टाकायचं. ओके, नाही तर काहीचं काय असतं, घोकमपट्टी. आता मी सांगतो तुम्हाला, मी ज्यावेळेस 2016ला अभ्यास करत होतो ना, आमच्या लायब्ररीमध्ये एक पठ्ठ्या होता. पहा, आता त्यांचं नाव घेणार नाही मी, परंतु त्यांचं जे राणेचं पुस्तक आहे ना, पंढरीनाथ राणेचं गणित, अख्खं गणित तोंडपाठ होतं. पहा, पंढरीनाथ राणेमधलं कुठलंही गणित सांगा ते लगेच सांगणार. याचं उत्तर 3 आहे, याचं उत्तर 2 आहे, याचं उत्तर 1 आहे, याचं उत्तर 4 आहे.
आणि जर आपण विचारलं भाऊ कसं आलं, तर ते म्हणणार ते माहीत नाही, पण उत्तर याचं हेच आहे. आणि तोच प्रश्न जर थोडा फिरून विचारला ना, थोडा फिरून, म्हणजे एखाद्या आकड्यामध्ये बदल केला किंवा आकडे मागंमोरं केले, तर उत्तर येणार नाही, प्रश्न सुटत नसं. मग असा अभ्यास काही कामाचा आहे का? अजिबात नाही. तुम्ही पाठांतर किती करता याच्यापेक्षा तुम्ही समजून किती घेता याला काही खूप महत्त्व आहे. ओके, पुढचा प्रश्न काय पहा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची एकूण टक्केवारी लिहा. आता या ठिकाणी विचारले आपल्याला की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी किती आहे किंवा ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण किती आहे. मग ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण किती आहे मित्रांनो? महाराष्ट्रामध्ये 54.78% आहे, लक्षात ठेवा. मग ग्रामीण जर 54.78 असेल, तर शहरी लोकसंख्या किती असेल महाराष्ट्रामध्ये, किती टक्के असेल? तर ती जवळपास 45% आहे. मला वाटतं 45.23% आहे, पुढं 45.23%. परंतु तुम्ही 45% तर 100% डोक्यात ठेवा. ओके, भारतात एकूण लोकसंख्येशी ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी किती मित्रांनो? तर ती 68.54% आहे. म्हणजे भारतामध्ये शहरी लोकसंख्या किती टक्के असेल? उरलेली सर्व लोकसंख्या काय असते? शहरी असते. म्हणजे जवळपास 32% लोकसंख्या काय शहरी भागामध्ये राहते. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर किती मतांनी निवडून आली? कालचा एका शिफ्टचा पेपर होता, आजचा एका शिफ्टचा पेपर आहे. कालच्या पेपरमध्ये विचारलं होतं की महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, आणि आज काय विचारलं होतं पहा, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर किती मताने निवडून आले. मग मी तुम्हाला का सांगतोय की तुम्हाला हे सगळे मुद्दे, हे सगळे घटक डिटेल्समध्ये पाठ करायचे, डिटेल्समध्ये अभ्यासायचे. का अभ्यासायचे? तर तुम्हाला प्रश्न फक्त थोडाफार चेंजेस करून तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ओके, मग या ठिकाणी किती मतांनी निवडून आले होते मित्रांनो? तर 164 मतांनी काय झाले होते? निवडून आले होते. आता विधानसभेची रचना कोणत्या कलमामध्ये आहे? प्रश्न पुन्हा ऐका. विधानसभेची रचना कोणत्या कलमामध्ये आहे असा प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 170 मध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे हा प्रश्न सुद्धा वारंवार विचारला जातो. तर किती आहे? 288 आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कशाला जबाबदार असतं असा प्रश्न विचारला जातो. तर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते. विधानसभा सदस्य होण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे किंवा किती वर्षाची अट आहे? तर 25 वर्ष, कमीत कमी 25 वर्ष पूर्ण केलेली लागतात. ओके, त्याचबरोबर विधानसभेची सदस्य संख्या कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती असते याच्यावरती प्रश्न विचारला होता. कुणी विचारला होता प्रश्न? MPSCने विचारला होता, TCSने नव्हता विचारला. कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त किती? 500 सदस्य असू शकतात विधानसभेचे. ओके, महाराष्ट्राची सदस्य संख्या किती आहे? 288 आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13 आहे. कोणत्या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला? या ठिकाणी विचारले आपल्याला की यादवांचा पराभव कोणत्या सम्राटाकडून झाला. मग यादवाचा पराभव कोणी केला होता? अल्लाउद्दीन खिलजी यांनी काय केलं होतं? यादवांचा पराभव केला होता. आता या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की यादव सत्तेची स्थापना कोणी केली? तर ते कोणी केली होती? यादवांचा जो राजा होता पाचवा भिल्लम, या ठिकाणी डबल ल आहे, इथं टाईप करताना एकच ल आलेला आहे. पाचवा भिल्लम या राजाने काय केलं होतं? यादव सत्तेची किंवा सार्वभौम यादव सत्तेची स्थापना केली होती. ओके, कधी केली होती? इसवी सन 1173 मध्ये केली होती. यादवांची राजधानी कुठे होती हाही प्रश्न येऊन गेलेला आहे. तर कुठे होती? देवगिरीला होती. त्याचं देवगिरीला आज काय म्हटलं जातं? दौलताबाद असं म्हटलं जातं. ओके, महत्त्वाचे यादव राजे तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा. पाचवा भिल्लम आहे, हे भिल्लुम नाही भिल्लम आहे, लक्षात ठेवा. ते कधी कधी काय होतं तर टायपिंग मिस्टेक होतात. त्याच्यानंतर सिंगन पहिला, सिंगन दुसरा आणि रामचंद्र देव, या रामचंद्र देवाचाच काय केलं होतं? अल्लाउद्दीन खिलजीने पराभव केला होता. त्याच्यानंतर पहा, यादव साम्राज्यात दुसरा सिंगन याच्या काळात खोलेश्वर हा कर्तव्यनिष्ठ अधिकारी होता. या खोलेश्वर यांनी काय केलं होतं? भरपूर लोकविकासांची कामं केली होती. त्याच्यामुळे त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्यावरती परीक्षेत प्रश्न सुद्धा विचारला जातो. मग हा खोलेश्वर कोणाच्या काळामध्ये होता हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणाच्या काळामध्ये होता? यादव राजा दुसरा सिंगन याच्या कालावधीमध्ये होता. त्याच्यानंतर संगमेश्वराचं मंदिर कोणी बांधलं हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. मग हे कोणी बांधलं होतं पहा? दुसरा सिंगन यांनी बांधलं होतं किंवा दुसरा सिंगन याच्या काळामध्ये बांधलं गेलं होतं. त्याच्यानंतर देवगिरीचा किल्ला कोणी निर्माण केला हाही प्रश्न विचारला जातो पहा. कोणी केला होता? पाचवा भिल्लम. भिल्लम शब्द आहे, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहे, तुम्ही लक्षात घ्या, परत लिहिण्याची गरज नाही.
ज्याची भीती होती तेच शेवटी झालं. नेहमीप्रमाणे आपली लाईट गेलेली आहे, काही हरकत नाही मित्रांनो. आजचे राहिलेले प्रश्न आपण काय करूया, उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कंटिन्यू करूया. कारण तुम्हाला माहिती आहे लाईट आता जाऊन जरी आली तरी ही सगळी सिस्टीम चालू करण्यासाठी काय होतं तर 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो. तुम्ही पाहिलं असं लाईट गेल्यानंतर आपल्या रूममध्ये किती अंधार पडतो, कारण या समोरून काय सगळ्या लाईट लावलेल्या आहेत. टी व्ही आपला डिजिटल आहे. नाहीतर तुम्ही लगेच मला सर आत्ता गोरे दिसत होते, सर आत्ता काळे दिसायला लागले, पण असं काही नाही. का खिडक्या बिडक्यांना सगळे पडदे लावलेले असल्यामुळे आपल्याकडे अंधार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.